नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे वादळग्रस्त असा आता इकडे खूप मोठी टीप तारिणीच्या हाती लागलेली आहे आणि इकडे मात्र आता तारिणीचा पूर्ण संशय कौशिकीवरती गेलेला असतो. पण इथंच आता मालिकेने खूप मोठा टर्निंग पॉईंट घेतलेला आहे आणि जेजेने पद्मिनीकडून 4 कोटी रुपयाची लाच घेतलेली आहे आणि जो युवराजला कॉल आलेला आहे तो व्यक्ती शोधत असताना टेक्नोच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला आहे की जे मॅडम हीच आता AI वापर करत इकडे युवराजला आता कॉल करत आहे आणि युवराजशी बोलत आहे. तर दुसरीकडे कौशिकीवरती 100% संशय आता या तारिणीला झालेला असतो. तर आता मात्र या टर्निंग पॉईंटमध्ये आता जेचं पितळ उघडं करत आता जेपेक्षा मोठ्या अधिकाऱ्याने आता तारिणीचं वक्तव्य ऐकत आता इकडे जेला सस्पेंड केलेलं आहे. तर इकडे मात्र कौशिकीचा गुन्हा आता सिद्ध होत इकडे जे आणि कौशिकीत काहीतरी कनेक्शन आहे हे वादळग्रस्त आता इकडे तारिणी टीमच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला आहे. चला सविस्तर मालिकेमध्ये काय दाखवण्यात येणार आहे हे बघूया. त्यापूर्वी आता पॅराजॅमिक जे एक मराठी यूट्यूब चॅनल आहे ते माझं पूर्ण हे स्क्रिप्ट चोरत आहे आणि मी त्याला वॉर्न करतो की आता जर तुमच्या यूट्यूब चॅनलवरती माझी ही स्क्रिप्ट तशीच्या तशी दिसली ना तर मी त्याला स्ट्राईक मारणार. तर इकडे मात्र तारिणीच्या आजच्या भागामध्ये आता तारिणी केदारला बोलत असते, नाही काहीही झालं तरी मात्र मला कुठं ना कुठं शंका येत आहे. तेवढ्यातच आता इकडं खूप घाबरलेल्या अवस्थेत मात्र आता दयानंद खांडेकर येतो आणि दयानंद आता खूप घाम आलेला असतो. तेव्हा मात्र आता दयानंदला लगेच ही तारिणी आणि केदार तिच्याकडे जातात आणि विचारतात, बाबा काय झालं, तुम्हाला घाम का आलेला आहे, तुम्ही गोळ्या घेतल्या नाही आहे का, तुम्ही जेवण वगैरे केलं की नाही व्यवस्थित, कालपासून पूजेच्या धामधुमीत ना माझं तुमच्याकडे लक्षच नाही. तेव्हा दयानंद खाली बसतो आणि इकडून एकीकडे डाव्या साईडला तारिणी तर उजव्या साईडला आता इकडे हा जो काही केदार असतो तो बसतो. तेवढ्यात आता इकडे मात्र दयानंद बोलतो की माझ्या अकाउंटमध्ये मी 4 कोटी रुपये घरी काढून आणले होते आणि त्यासाठी मला खूप मोठ्या मीटिंगवाल्याला ते द्यायचं होतं ऑफिशियल कामासाठी आणि ते 4 कोटी आपल्या घरातून गायब आहेत. खरं तर मला याबद्दल पद्मिनीवरती संशय आहे आणि ज्या दिवशी युवराज सुटला त्याच दिवशी त्याच्या आदल्या दिवशीच हे 4 कोटी रुपये मी काढून आणले होते आणि याबद्दल फक्त पद्मिनीला माहिती होतं आणि मी तिला विचारतो तर ती काहीही मला उत्तर देत नाही. खरं तर या 4 कोटी रुपयाची एवढ्या भल्या मोठ्या रकमेचं आता इकडे काय केलेलं असाल हे मला कळतच नाही आहे. तेव्हा मात्र आता केदार बोलते, बाबा शांत व्हा, आपण त्या 4 कोटीचं पद्मिनी काकूनी काय केलं याचा शोध लावू, पण अगोदर तुम्ही शांत व्हा आणि गोळ्या घ्या. तर इकडे तारिणीच्या मनात आता संशयाची पालवी फुटते की ज्या दिवशी युवराज सुटणार होता त्या आदल्या दिवशीच दयानंद काकांनी म्हणजेच बाबांनी आता 4 कोटी रुपये काढलेले आहे आणि इकडे मात्र आता ते 4 कोटीचं म्हणजे पद्मिनीने नेमकं काय केलं आणि दुसऱ्या दिवशी युवराज सुटला म्हणजे आता खरंच लाच तर दिली नसेल ना. इकडे मात्र जे मॅडमला युवराज सुटण्यासाठी पद्मिनी काकूंनी तेव्हा आता लगेच टेक्नोला कॉल करते तारिणी बेडरूममध्ये जाऊन. तेव्हा आता केदार येतो आणि बोलतो, काय झालं बॉस, काय सर्व ठीक तर आहेस का. तेव्हा आता टेक्नोला कॉल केल्यावरती आता लगेच इकडे तारिणी सांगते, टेक्नो एक काम कर, पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला जेवढे CCTV कॅमेरे आहेत त्या सर्वांचे फुटेज चेक कर आणि मात्र पद्मिनी खांडेकर कोणत्या CCTV फुटेजमध्ये दिसतं आणि मात्र तिच्यासोबत आता काही बॅग वगैरे आहे का मला चेक करून सांग. आणि तेव्हा मात्र आता टेक्नो कामाला लागतो आणि सगळं CCTV फुटेज आता पोलीस स्टेशनच्या चेक करतो आणि तेव्हा मात्र आता टेक्नोच्या हाती खूप मोठा पुरावा लागतो आणि तो व्हिडिओ क्लिप आता सरळ जाते तारिणीच्या मोबाईलमध्ये. आता तारिणीला व्हिडिओ क्लिप बघितल्यावर मात्र खूप मोठा संशय आलेला असतो. संशय काय आता प्रूफच झालेलं असतं की इकडे मात्र केदार बोलतो, बापरे बॉस, यामध्ये तर चक्क आता म्हणजे 4 कोटी दयानंद काकाचे बाबांचे जे गेलेले आहे
ते लाच आता 4 कोटीची पद्मिनी काकूंनी जेजेला दिलेली आहे. आणि या CCTV फुटेजमध्ये साफ नजर येतं की आता मात्र ही लाच घेत आता ही जे मॅडम चालली. तेवढ्याच टेक्नोचा पुन्हा कॉल येतो आणि आता पुन्हा कॉल आल्यावर बोलतो की बॉस, माझ्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला आहे. जो युवराजला सतत 2 वेळा कॉल आलेले आहे ते मी साफ केलेले आहेत. आणि मात्र त्यानंतर मी जे काही सर्व चेकिंग केली, बारीक बारीक गोष्टीची खात्री करून घेतली आणि त्यानंतर मला 100% खात्री आहे की जे मॅडमनी युवराजला कॉल केलेला आहे. आणि मात्र तेव्हा आता लगेच इकडे एक लिस्ट तुमच्या मोबाईलवरती पाठवलेली आहे आणि जे मॅडम युवराजशी सुद्धा बोललेले आहे आणि कौशिकीचे कनेक्शनसुद्धा इकडे जे मॅडमशी आहे. कारण तासनतास आता मात्र इकडे कौशिकी बोललेले आहे. तेव्हा आता इकडे टेक्नोला लगेच तारिणी बोलते की मी सांगितलं होतं की आज सकाळी 5 वाजता कौशिकी खांडेकरचा जो नंबर दिलेला होता त्याची कॉल हिस्ट्री काढण्यासाठी आणि कुणाचा कॉल आलेला होता. तेव्हा इकडे आता लगेच टेक्नो सांगते, मॅडम 5 वाजता बॉस तुम्ही जो नंबर दिला होता त्या नंबरवरती जे मॅडमनीच कॉल केलेले आहेत आणि पूर्ण 20 मिनिट त्या दोघी आपसात बोललेले आहे. तेव्हा मात्र आता तारिणीच्या लक्षात आलेलं असतं की जे मॅडम आणि कौशिकी या दोघींमध्ये काहीतरी शिस्त आहे आणि या दोघींच्या प्लॅनमध्ये आता नेक्स्ट युवराज त्यांच्यासोबत काम करावं हाच त्यांचा प्लॅन आहे. पण मात्र आता लगेच बॉस म्हणजे तारिणी बोलते की नाही केदार, काहीही झालं तरी आता मी हा प्लॅन सक्सेस होऊ देणार नाही. तर आता तू इमिजिएटली लवकरात लवकर जे मॅडमच्या वरती जो मोठा अधिकारी आहे त्यांना बोलाव. त्यांच्या समोर आता या जे मॅडमचं भांडफोड मला करायचं आहे. कारण यांनी आता आपला प्लॅन हा कौशिकीला सांगत खूप मोठा आपल्याशी गोंधळ घातलेला आहे. आणि त्यानंतर जर आपले खरे चेहरे मात्र आता या कौशिकीसमोर जर त्यांनी विकले तर लाच घेतली किंवा दुसऱ्या कोणांना विकले तर आपल्या तारिणी टीमच्या हाती कधीही कोणताही गुन्हेगार लागू शकणार नाही. त्यासाठी तू आता जे मॅडमच्या वरती जे अधिकारी असतात त्यांना केदार बोला. त्यांच्या समोरच आता जे मॅडमला मी आता त्यांचा पर्दाफाश करणार आहे. तर इकडे मात्र आता तारिणीच्या लक्षात आलेलं असतं की ज्या दिवशी आता तिच्यावरती एक गुंड्यांनी प्रहार केलेला असतो त्या दिवशीच आता जे मॅडम तिला एका 4 व्हीलरमध्ये बसलेला दिसल्या होता. तर ते शंका तिची 100% ठरलेली आहे. म्हणजे ज्या दिवशी आता तारिणीवरती हल्ला झालेला असतो फुलाच्या दुकानामध्ये तो जे मॅडमने करून आणला, हे सर्व सविस्तर पुरावे आता इकडे तारिणीच्या हाती लागलेले असतात. तर इकडे आता तारिणीने पोलीस स्टेशनमध्येच खूप मोठ्या अधिकाऱ्याला बोलावलेला असतो जो जेच्या वरचा सुद्धा असतो. आणि तेव्हा जे सुद्धा आलेले असतात. तेव्हा जे समोर आता तारिणी जाते आणि मॅडम काय चाललंय तुमचं, तुम्ही आम्हाला समोर काय नेक्स्ट मुवमेंट आहे काही सांगणार आहात का. तेव्हा जे बोलते की हे बघ, जेवढी लायकी आहे ना तारिणी, मी तुझ्यासोबत चांगली राहते याचा अर्थ असं नाही की मी तुला काही बोलणार नाही. तुझी मी बॉस आहे आणि बॉसला कधीही दुसऱ्यांना सांगण्याचं काहीही गरज नसते. तेवढ्यातच आता इकडे जेच्या वरती एक खूप मोठा पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे ऑफिसर असतो तो येतो आणि बोलतो की जरी तुला तारिणीला सांगावं असं वाटत नाही पण मला तर सांगावं लागणार ना. तेव्हा आता जे बोलते की जे बोलते ना तेच करते सर आणि मी काहीही चुकीचं केलं नाही. आहे का तुमच्याकडे काही पुरावा, अशी आता ते पोलीस ऑफिसर सोबत सुद्धा उद्धटपणे बोलते. तेव्हा आता तारिणी बोलते की हो, माझ्या हाती लागलेला आहे पुरावा. ही आहे तुमच्या कॉल रेकॉर्डची हिस्ट्री ज्यासोबत तुम्ही आता इकडे कौशिकीशी तासनतास बोलताना आता दिसत आहात. आणि ही ती व्हिडिओ फुटेज ज्यामध्ये तुम्ही 4 कोटी रुपयाची लाच घेतलेली आहे पद्मिनीकडून युवराजला सोडवण्यासाठी. आता बोला तुमच्याशी काय आता हे पुरावे जे मी सिद्ध केलेले आहेत ही खरे आहेत की नाही. तेव्हा आता मात्र जे हादरून जाते की ही तारिणी तर आपल्या पुढची सुद्धा निघाली आणि हिने एवढे पुरावे कधी गोळा केले हे सुद्धा आता हिला काही माहिती नसतं. तेव्हा तारिणी म्हणते की आता थर्ड पुरावा तो म्हणजे की तुम्ही युवराजशी AI व्हॉइस वर बोलत आहात. आम्ही जेव्हा कॉल कनेक्ट केले होते तेव्हा मात्र आता आमच्या हाती खूप मोठा पुरावा लागला पण हा आवाज कोणाचा आहे आम्हाला कळाला नव्हता. पण तुमच्या मोबाईलच्या लोकेशननुसार हा आवाज तुमचाच आहे, आमच्या समोर हा पुरावा आहे, हे घ्या सर. तेव्हा आता जो ऑफिसर असतो तो पूर्ण पुरावे चेक करतो आणि तेव्हा मात्र आता लगेच इकडे
तो ऑफिसर बोलतो की जया जगदाळे आता तुम्हाला 6 महिन्यासाठी सस्पेंड केला जाते आणि आता 6 महिने या ड्युटीशी तुमचा काहीही संबंध नाही आहे आणि त्यानंतर मात्र आता तुम्हाला कोर्टातसुद्धा हजर राहावं लागणार. त्यानंतर निर्दोष सिद्ध स्वतःला तुम्ही करा, त्यानंतरच काय आहे ते समोर बोला. तेव्हा मात्र आता इकडे प्रचंड राग आलेला असतो या जे मॅडमला आणि आता ती तारिणीवर हात उचलते. तर आता समोर येतो केदार. केदार बोलतो की अगोदर स्वतः या वर्दीशी तुम्ही इमानदार राहा आणि त्यानंतर आम्हाला बोला. आता मात्र आमच्या प्लॅनमध्ये येऊ नका. त्यावर आता इकडे जे लगेच यांना धमकावते आणि बोलते की आतापर्यंत मी एक पोलीस ऑफिसर होती, पण आता मात्र ही जया जगदाळेला कसलंही बंधन नाही आहे आणि आता मात्र तुम्ही तारिणी टीम कशी समोर जाते ना बघा. आणि तेव्हा मात्र आता गुलाबची बॉस मला माहिती असून सुद्धा मी सांगणार नाही. तेव्हा मात्र आता तारिणी बोलते की गुलाबच्या बॉसपर्यंत तर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि तिला लवकरच त्याच्या हातात बेड्यासुद्धा दिसणार आहे. असं बोलत आता तारिणी निघून जाते. तर आता मात्र इकडे तारिणीला 100% कौशिकीवरती संशय आलेला असतो, पण असा चांगला मोठा पुरावा तिच्या हातात लागलेला नसतो. तर प्रेक्षकांना आता खरंच कौशिकी हीच गुन्हेगार आहे हे तर मान्य आहे, पण आता कौशिकीच्या हातात ही तारिणी कधी बेड्या घालणार आहे हे पाहणं तेवढंच रंजक असणार आहे. म्हणून असे जबरदस्त आणि भयानक ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. आणि हो, पुन्हा एक टीप, पॅराजेमिक जी मराठी यूट्यूब चॅनल आहे त्यांनी जर माझी स्क्रिप्ट आता चोरली ना तर मी सरळ स्ट्राईक मारणार. ऐकून घे आणि चोरू नको, स्वतःच्या मेहनतीने जे आहे ते कर. धन्यवाद.